प्रथमतः सर्वांना जय शिवराय मित्रांनो. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे असलेला पराक्रमी मावळ्याचा इतिहास सांगणार आहे. ते म्हणजे आपले फिरोजी नरसाळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील चाकण ठिकाणी संग्रामदुर्गची किल्लेदारी फिरोजी नरसाळे यांच्याकडे दिली होती आणि त्याच कालखंडामध्ये औरंगजेबाचा मामा शाहिस्त्या पुण्यामध्ये ठाण मांडून होता आणि त्याच्या नाकीने मांडले होते ते आपल्या फिरोजी नरसाळे यांनी. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शाहिस्ते खान आपल्या 20,000 फौजफाटेसह 21 जून 1660 रोजी चाकणमध्ये उतरला आणि त्यावेळी आपल्या संग्रामदुर्गमध्ये 300 ते 400 मावळे होते. त्यांनी संग्रामदुर्गाला वेढा दिला आणि त्याला वाटले हा किल्ला 1 ते 2 दिवसामध्ये त्याच्या ताब्यात येईल, कारण हा गुळकोट असल्यामुळे त्याला हा मातीचा गोळा वाटत होता. पण अक्षरशः आपल्या मावळ्यांनी हा किल्ला 55 दिवस लढला. शाहिस्ते खानाला नाके न म्हटले, तोफा चालणार, बंदुका चालणार, त्याचं डोकं चालायला बंद झालं की मराठी मागं घ्यायला तयार नाहीत. अक्षरशः 55 दिवस लढत होते. एकही मावळा मागे घ्यायला तयार नाही. शेवटी त्याच्या कल्पना आली आणि त्यांनी संग्रामदुर्ग भुयार पाडून त्याच्यामध्ये दारुगोळा भरून बत्ती दिली आणि त्या धमाक्यामध्ये संग्रामदुर्गचा उजवीकडे बुरुजाला भगदाड पडले आणि त्याच्यातून मुघल आत गेले. त्यावेळीसुद्धा आपले फिरोजी नरसाळे यांनी हा किल्ला दिवसभर लढवला. नंतर आपल्याकडे दारुगोळा साठा संपल्यामुळे त्यांनी हा किल्ला 55व्या दिवशी शाहिस्तेच्या स्वाधीन करून ते निघून गेले. यातून समजतं की मुठभर पावण्यांनी 20,000 सैन्याला जेरीस आणलं होतं, नाकेनं आणलं होतं. तर यांचा पराक्रम असा आहे. याच पराक्रमामुळे आपला हा स्वराज्य उभा होता आणि अशा पराक्रमी मावळ्याला माझ्याकडून नमन.